मनोज जरांगे पाटील हे मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि यंदाचं उपोषण हे सरकारसाठी शेवटची संधी असेल अशा शब्दांमध्ये जरांगे पाटील यांनी अत्यंत निर्वाणीचा इशारा सरकारला दिलेला आहे। जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांचे पडसाद विधानसभा निवडणुकीमध्ये दिसले तर आम्हाला दोष द्यायचा नाही असं सुद्धा मनोज जरांगे म्हणाले। आंतरवाली सराटीमधून उपोषण सुरू करण्यापूर्वी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवरती निशाणा साधलाय, भुजबळांना लक्ष्य केलंय। तर उपोषणाला बसण्यापूर्वी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवरती निशाणा साधलाय। आज मध्यरात्रीपासून ते पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं कळतंय आणि यंदा हे उपोषण म्हणजे सरकारला शेवटची संधी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्याचे परिणाम जर येत्या निवडणुकीमध्ये झाले तर आम्हाला दोष देऊ नका असंही त्यांनी सांगितलं। मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलोत या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला। आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा। कुठेही त्याला अडवणूक फडणवीस साहेबांनी करू नका। आणि कोण कोण असतील आणखीन काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्तेची त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका। तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं, मला याच्यात राजकारण करायचं नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही। तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण जे राज्य चालवते ते फडणवीस साहेब त्यांना सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही, पुन्हा बोंबलत बसायचं नाही। तुमच्या ते माकडं मुकडं उठत मध्ये त्यासाठी आजपासून आम्हाला राजकीय विषयावरती कोणत्या विषयावर बोलायचं नाही। माझं आणि माझ्या समाजाचं ध्येय मराठा आरक्षण ते आम्हाला द्या। जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढे आमच्या नावाने बोंबलायचं नाही। ही तुम्हाला संधी आहे। जो देईल त्याचा फायदा समाज करत असतो। तुम्ही नाही दिलं तर पुढचं मी आज बोलत नाही, कारण मला आता फक्त आरक्षणासाठी आमरण उपोषण करून तुम्हाला एक संधी द्यायची। मी लढायला सुरुवात करत असतो। कोणी येईन नाही येईन म्हणून मी काम करत नाही। मी का ते दुसऱ्यासारखे छगन भुजबळ सारखे आंदोलन चालवित नाही की कोणाकडे गेलं की आमच्याकडे या, तिकडेच जाते इकडे येत नाहीत, हे असले नाही। आम्ही क्षमतेवर, आमच्या मनगटावर, आमच्या ताकदीवर, बळावर आम्ही विश्वास ठेवतो। असले रडत नाही छगन भुजबळ सारखं तिकडे जाते आणि इकडे कमी येत नाही तेव्हा तसं ना मंत्रालयात अंतरवाली टाका, तिथे रडत नाही तसं आम्ही त्यांच्यासारखं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।